ही जगातली एक आगळी वेगळी गोष्ट तुम्हाला दिसते। मतदानावर बहिष्कार आहे अशा प्रकारचं बारामतीतील हे वास्तव आहे की देशामध्ये लोकशाही संपत चाललेली आहे। तर मला वाटतं इथे ऑलरेडी संपलेली याचं द्योतक म्हणजे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जिथं चौक आहे त्या चौकाच्या बरोबर समोरच्या बाजूला हा बोर्ड आहे। बारामतीमध्ये लोकशाही आहे का? नमस्कार मित्रांनो, मी आता माळेगाव म्हणजे बारामती शहरामधला एक भाग आहे। या ठिकाणी मला जाताना एक बोर्ड दिसला, तो बोर्ड मी तुम्हाला दाखवतोय की लोकसभेच्या मतदानावरती बहिष्कार। बारामतीतील नागरिकांना लोकसभेच्या निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याची वेळ का आली असावी याच्या संदर्भातला एक बोर्ड आहे। गेल्या 6 महिन्यापासून त्यांचा एक प्रश्न इथल्या नागरिकांचा प्रलंबित आहे आणि त्याच्यावरती सुनावणी झालेली आहे तहसील कार्यालयात, परंतु अंमलबजावणी काय होत नाही। अशा प्रकारची इथल्या नागरिकांची परिस्थिती आहे आणि बारामतीतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालावा ही जगातली एक आगळी वेगळी गोष्ट तुम्हाला दिसते। माळेगाव चौक, माळेगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील हा प्रसंग आहे। मी पाहिल्याबरोबर इथे थांबलेलो आहे। 15 ते 20 वेळा सुनावणी होऊन तहसीलदार निर्णय देण्यास दिरंगाई करत आहेत म्हणून बारामतीतील लोकांचा मतदानावर बहिष्कार आहे अशा प्रकारचं बारामतीतील हे वास्तव आहे। लोकशाहीचा फुगा, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जिथं चौक आहे त्या चौकाच्या बरोबर समोरच्या बाजूला हा बोर्ड आहे। 7 मेच्या निवडणुकीवरती बारामतीच्या नागरिकांचा बहिष्कार आहे। बारामतीमध्ये लोकशाही आहे का याचं डायरेक्ट पडदाफाड, पोस्टर फाड असा हा बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय की जे इतरांना सल्ले देतात मोठे मोठे नेते की देशामध्ये लोकशाही संपत चाललेली आहे। तर मला वाटतं इथे ऑलरेडी संपलेली याचं द्योतक म्हणजे हा बोर्ड आहे।